हा स्पंज डोसा माझ्या मुलीचा खूप फेव्हरेट आहे. आठवड्यातून एकदा तरी तिला टिफिनमध्ये हा डोसा बनवून द्यावाच लागतो आणि हे डोसे इतके सॉफ्ट बनून तयार होतात, की दिवसभरही हे डोसे असेच राहतात. तर मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी रवा टाकायचा, अर्धी वाटी दही टाकूया, 2 चम्मच पोहे, 2 पिकलेले टोमॅटो, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि भिजवलेली 2 लाल मिरची. मिक्सरमध्ये फिरवून अगदी स्मूथ बॅटर करायचं. बॅटर आपण बाउलमध्ये काढून घेऊया. चवीपुरता मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून एक 5 मिनिटं मुरण्यासाठी साईडला ठेवूया. लगेच चटणी बनवू तर मिक्सरच्या भांड्यात थोडीशी शेंगदाणे, हिरवी मिरची, त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची, 1 चमच दही टाकूया, चवीपुरता मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. लगेच आपण तडका देऊया. तर जिरा मोहरीचा तडका द्यायचा, चटणी टाकायची आणि 1-2 मिनिटं शिजवून घ्यायची. बघू शकता मस्त 2च मिनिटात आपली ही चटणी बनवून तयार झाली. आता बॅटरमध्ये आपण खायचा सोडा टाकायचा, व्यवस्थित मिक्स करून हे बॅटर आपल्याला तव्यावर हलकसं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त वरून जाळी आलेली आहे. आलटून-पलटून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. वरून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि बघू शकता मस्त आपला स्पंज डोसा आणि चटणी झाली आहे तयार.